सगळ्यांचा जालना जिल्ह्याचे जिल्हा मार्गदर्शक डॉक्टर मारुती तेगनपुरे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं 2 शब्दात मनोगत व्यक्त करायचंय, कारण की वेळ संपत चाललेला आहे, थोडस वेळेचा अभाव. शिक्षक प्राध्यापक एकजुटीचा, शिक्षक प्राध्यापक एकजुटीचा, अरे हम सब, अरे हम सब. मित्रो, आजूबाजूला थांबलेल्या सर्व शिक्षक बांधवांनी इकडे यायचं आहे, कारण आपण आंदोलनासाठी आलेलो आहोत याचं भान आपल्याला ठेवायचं आहे. आपल्या कृतीतून ती एकजूट आपल्याला दाखवून द्यावी लागेल. आपण इकडे झाडा झुडपामध्ये जर थांबत असू तर आपली भक्कम एकजूट दिसणार नाही. माध्यमांचे अनेक प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत, त्यांना आपली संख्या खऱ्या अर्थाने दिसली पाहिजे. सर्वांनी हात उंचावून घोषणा द्यायची आहे. मराठवाडा शिक्षक संघाचा, आपल्या हातातले बोर्ड पण वर करायचे. मराठवाडा शिक्षक संघाचा, मराठवाडा शिक्षक संघाचा. या शिक्षणाधिकाऱ्याचं करायचं काय, या शिक्षणाधिकाऱ्याचं करायचं काय. राष्ट्र शिक्षणाधिकाऱ्याची हकालपट्टी झालीच पाहिजे. मगरूर शिक्षणाधिकाऱ्यांची हकालपट्टी झालीच पाहिजे. मित्रो, बराच वेळापासून या ठिकाणी आपण धरणे आंदोलन, निदर्शने आंदोलन करीत आहोत. अनेक मान्यवरांनी एकूण आज आंदोलन ज्या कारणामुळे आयोजित करण्यात आलेलं आहे त्याची भूमिका तुमच्या समोर विशद केलेली आहे. ज्या पद्धतीनं दबाव तंत्राचा वापर करून मराठवाडा शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यावर एक दबाव टाकण्याचा, एक अन्याय करण्याचं काम शिक्षणाधिकारी मंगल धुपे यांनी केलेलं आहे. या प्रसंगी आपण त्यांचा जाहीर निषेध करीत आहोत आणि या निमित्तानं त्यांना आम्ही सांगून चाहतो आहोत, शाखों से टूट जाए वो पत्ते नहीं है हम, शाखों से टूट जाए वो पत्ते नहीं है हम, आंधी से कोई कह दो कि औकात में रहे. त्यामुळे ही गर्जना या ठिकाणी आज आम्ही करीत आहोत. फक्त आज मराठवाडा शिक्षक संघाच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांना बोलवलेलं आहे. तुम्ही जर वटणीवर येणार नसाल, एका शिस्तीत वागणार नसाल, शिक्षण अधिकारी म्हणून जे कर्तव्य आहे ते जर तुम्ही पार पाडणार नसाल तर मराठवाड्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातला पदाधिकारीच नव्हे तर वर्गात खडू घेऊन शिकवणारा शिक्षक रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्या दिवशी मराठवाड्यातला एक ना शिक्षक रस्त्यावर येईल त्या दिवशी तुम्हाला रस्त्यावर फिरणं सुद्धा अवघड करून सोडू, हेही या निमित्तानं आम्ही सांगू चाहतो. मित्रो, वेळ नव्हे ही गुलाबासाठी शोध करण्याची. जेव्हा जंगलात वनवे पेटले आहेत असं जे म्हणतोय, केवळ जगन वाघमोडेमुळेवर अन्याय केला, खोटी केस दाखल केली म्हणून मराठवाडा शिक्षक संघ रस्त्यावर आला, एवढं कारण पुरेसं नाही. अनेक दिवसापासून, अनेक वर्षापासून जो अत्याचार, जुलूम, अन्याय याचा जो त्यांनी सिलसिला लावलेला आहे, अमिताभ बच्चनच्या सिलसिल्याबद्दल बोलत नाही मी, अन्यायाचा जो सिलसिला लावलेला आहे
त्या प्रश्नांना घेऊन सातत्यानं मराठवाडा शिक्षक संघ लढत असतो. जालना जिल्हा मराठवाडा शिक्षक संघ लढत असतो आणि हे लढण्यामुळं सातत्याने त्यांच्यावर वचक ठेवल्यामुळं त्यांची रोजीरोटी सुद्धा बंद होण्याची वेळ आहे. रोजीरोटी म्हणजे शासनाची नोकरी जी आहे ती म्हणत नाही मी, हातचलाकी जी आहे, हातचलाकी, पाकिट पिलर ज्या पद्धतीनं पाकिट मारतात त्या पद्धतीनं ह्या जालना जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी लोकांचं पाकिट मारण्याचं काम करीत आहेत. अशा पाकिटखोरांना आपण एकजुटीनं एक दिलानं धडा शिकवण्याचं काम केलं पाहिजे. ते आपण करणार आहोत का नाही? त्यांची पाकिट संस्कृती या उपसंचालक कार्यालयापर्यंत सुद्धा येऊन पोहोचलेली आहे. वरवटे दादांनी ज्या पद्धतीनं सांगितलं ते नेहमी म्हणतात तुम्ही कितीही वर जा, कोणी माझं काही बिघडू शकत नाही. नॉन पार्लमेंटरी शब्द मी या ठिकाणी वापरत नाही. त्यांचं कोणीही काही बिघडू शकत नाही हे खरं आहे, कारण खालपासून वरपर्यंत सर्वच त्यांचे सगळे सोयरे आहेत. देवाणघेवाणीचे रिश्ते आहेत, लाभार्थी आहेत. बेनिफिशरी हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. ते बेनिफिशरीज आहेत, त्यामुळे त्यांना लाभ मिळतो आणि ज्यांना लाभ मिळतो असे उपशिक्षण संचालक जालना जिल्ह्याच्या अध्यक्षांनी सुद्धा प्री इंटिमेशन दिलेलं असताना सुद्धा आज आंदोलनाला हजर राहत नाहीत. यातच सर्व काही दडलेलं आहे. बऱ्याच गोष्टीवर फारसं भाष्य करायची गरज नसते. तुमचं वर्तन व्यवहार, तुमची कृती सर्व काही सांगून जाते तुम्ही भ्रष्ट आहात का भ्रष्ट नाही. त्यामुळे माननीय उपसंचालकांनी या ठिकाणी आज हजर राहणं गरजेचं होतं, पण त्यांना ते गरजेचं वाटलं नाही, कारण त्यांना शिक्षक आणि शिक्षण महत्वाचं वाटलं नाही. वेगवेगळ्या परीक्षा केंद्रावर जाऊन जो मलिदा मिळतो, अर्थपूर्ण मलिदा, तो मलिदा महत्वाचा वाटला, म्हणून शिक्षण उपसंचालक या ठिकाणी हजर राहिले नाहीत. मित्र, बोलण्यासारखं भरपूर आहे. आपण सातत्यानं तुमच्या समोर बोलत असतो. आज खऱ्या अर्थाने जे काही आपण शिक्षक बांधव रस्त्यावर आलो, यामधून जर न्याय मिळाला नाही, यामधून जर प्रश्न निकाली निघाले नाहीत, तर येणाऱ्या काळामध्ये आपण या ठिकाणाहून आज शपथ घेऊन गेली पाहिजे. शाळेला कुलूप लावायची वेळ आली तरी हरकत नाही, एका दिवसाची सामूहिक रजा टाकून यायची वेळ आली तरी हरकत नाही, पण शाळेतला एक ना एक शिक्षक आंदोलनात इन्व्हॉल्व होईल. आणि आपण आता ज्या पद्धतीनं घोषणा दिल्या, मागणीवर शिक्षण अधिकाऱ्याची हकालपट्टी करेपर्यंत आम्ही थांबणार नाही, अशी शपथ आपण घेतली पाहिजे. माझ्या लांबत चाललेल्या वाणीला या प्रसंगी मी विराम देतो आणि थांबतो. इन्कलाब जिंदाबाद.